मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. श्रोते हो, नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FMच्या शारदीय नवरात्र विशेष नवधारा या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विराज सवाई. श्रोते हो, नवरात्रानिमित्त आजपासून आपण विजयादशमीपर्यंत रोज एक विशेष मालिका प्रसारित करणार आहोत, सकाळी 10 ते 10:30 या वेळात. आणि ही मालिका लाईव्ह असणार आहे आणि या मालिकेमध्ये विविध विषयांवरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी विविध तज्ज्ञ आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत. आजचा हा मालिकेचा पहिला दिवस आणि या आजच्या पहिल्या दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी रचित जी महालक्ष्मीची आरती आहे, तर त्या आरतीचा आपण सगळा उहापोह या आजच्या भागामध्ये करणार आहोत. आणि नवरात्र म्हणजे काय, नवरात्राची महती नेमकी काय आहे, या संदर्भात आज आपल्याशी बोलायला आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे इतिहासाची विद्यार्थिनी मधुरा डांगे. मधुरा, खूप खूप स्वागत आहे तुझं. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. खूप खूप नमस्कार. आणि श्रोते हो, नवरात्र या आदिमायेचा जागर करण्याचे हे 9 दिवस घराघरांमध्ये आज घटस्थापना झालेली असेल. या देवीची स्तुती करणारी अनेक पद्य आपल्याला माहिती असतात, मात्र समर्थ रामदास स्वामींनी जी अंबाबाईची आरती लिहिलेली आहे, तर त्याच्यामध्ये या 9 दिवसांचं नीट वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. आणि हे 9 दिवस नेमके का आहेत, 9च दिवस का आहेत, त्या 9 दिवसांचं महत्त्व नेमकं काय आहे, याची चर्चा आजच्या या मालिकेच्या पहिल्या भागातून आपण करणार आहोत. मधुरा, आपण कुठून सुरुवात आजच्या कार्यक्रमाला करूया? नमस्कार. नवरात्र पर्वाच्या सगळ्यांना आधी मनःपूर्वक शुभेच्छा. देवीचा जागर आहे, देवीचा उत्सव आहे, त्यामुळे सुरुवात आधी एक देवीच्या छोट्याशा श्लोकाने करूया. नक्कीच. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. इथे मातृरूपेण संस्थिता हा श्लोक प्रामुख्याने उल्लेख करावा म्हणून घेतलेला आहे. अश्विन शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते, सगळ्यांच्या घरी घटस्थापना होते. शास्त्रांची ही मान्यता आहे की या 9 दिवसाच्या काळामध्ये जे देवी तत्व आहे, जे शक्ती तत्व आहे, ते मातृरूपात पृथ्वीवर अवतरित होत आहे. ती आदिमाया आहे, मूळ माया आहे. ही सगळी नावं एका बाजूला, आणि ती आपली सगळ्यांची आई आहे, आणि ती आई आपल्या घरी येते आहे. या भावनेनं 9 दिवस तिचा जागर, उत्सव, कौतुक, सोहळा सगळं साजरं करण्याचे हे नवरात्रीचे 9 दिवस आहेत. त्यामुळे ह्या मातृतत्वाची पूजा करण्याची वेगवेगळी प्रतीक संस्कृतीने नेमून दिलेली आपल्याला दिसत आहेत. त्यातलं एक सर्वात मोठं प्रतीक म्हणजे घट. आपण म्हणतो आहोत की प्रत्येकाने घटस्थापना केलेली आहे. तर आईच्या गर्भातून मूल जन्माला येतं, मोठं होतं, वाढतं. तसं घट हे मातृगर्भाचं प्रतीक म्हणून स्थापित करण्याची एक परंपरेचा संकेत आहे. ते घट आणि त्याच्यातलं पाणी म्हणजे मातृगर्भ आणि गर्भजल, जे त्या जीवाला जगवणारं आहे, वाढवणारं आहे, त्याची स्थापना करून या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या आईची आपण सगळ्यांनी पूजा करावी, म्हणून हे नवरात्र. किती प्रगल्भ विचार आहे. नक्की खूप खूप. आणि भावना, अध्यात्म या दृष्टीने हा एक विचार. आणि दुसऱ्या बाजूला भारत हा कृषी संस्कृती प्राधान्याने असणारा देश आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आता नव्या पेरणीच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. नुकताच वर्षा ऋतू संपलेला आहे, त्यामुळे सगळी सृष्टी जी हिरवीगार झालेली आहे आणि बाहेर जे हिरवीगार
दिसतं आहे, सुंदर नवसृजन घडून येत आहे, त्याची प्रतिकृती सुद्धा आपण या घटस्थापनेच्या निमित्ताने घरामध्ये करतो आहोत. घरामध्ये आपण धान्य पेरतो घटस्थापनेच्या निमित्ताने, जे त्या 9 दिवसामध्ये जेवढं उगवून येतं त्याच्यानुसार आपण ठरवतोय की पुढे पेरणीच्या दिशा काय आहे. कारण इथे आपल्याच शेतातली माती आहे, आपलंच देशी वाण वापरलं गेलेलं आहे. तर हे कृषी संस्कृतीशी रिलेटेड सुद्धा हा एक सणाची कल्पना यामध्ये आहे. तर जेव्हा आपण असे सण उत्सव भारतीय परंपरेतले बघतो तेव्हा त्याच्यामध्ये श्रद्धा, विश्वास, अध्यात्म, भावना आणि विज्ञान या सगळ्याचा संगम साधलेला आपल्याला दिसतो असं मला वाटतं. यापुढे जाऊन आता आपण जसं आपण आधी विषय म्हटलो की समर्थांनी लिहिलेली आरती, ही आरती बहुतांश जणांना बहुतेक माहिती असावी. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. त्याच्यामध्ये आता सुरुवात करायची झाली तर आता समर्थ आहेत, सुंदर शब्दरचना, गेयता असं त्या सगळ्याचं त्यांचं वैशिष्ट्य या आरतीमध्ये दिसून येतच आहे. पण 9 दिवसांचा क्रम प्रामुख्याने समर्थ आपल्यासमोर ठेवता आहेत. सुरुवात होतीये ती अश्विन शुद्ध पक्षाला प्रतिपदेला. घटस्थापना झालेली आहे घराघरांमध्ये. आणि काय केलंय, ही घटस्थापना झालीये म्हणजे काय झालंय तर मूलमंत्राचा जप करून सगळे गण, राक्षस, भूत, देव, आसुर हे सगळे तिच्या भोवती जमा होऊन तिची पूजा अर्चना करता आहेत. मूलमंत्र जप भोवती रक्षक ठेवूनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. पुन्हा एकदा आपण मातृतत्व जे आपण सुरुवातीला बोललो तर ह्या आईचं पूजन हे सगळे करता आहेत. का आईचं पूजन करता आहेत तर ती सगळ्या असुरांचा नाश करणारी आहे. ती जितकी संहारक शक्ती आहे तितकीच ती संरक्षक शक्ती आहे. त्यामुळे जे त्रिदेव आपण प्रामुख्याने उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या देवता आहेत तेही सगळे त्या आदिशक्तीची पूजा करता आहेत. सगळ्यांची उत्पत्ती थोडक्यात तिच्यापासूनच झाली, तिच्यापासून आहे. म्हणजे मूल प्रकृती जिला आपण म्हणतो आहोत तिलाच पुढे माया असंही म्हटलं गेलं आहे. कारण तीच सगळं रचते आणि तीच सगळं मोडते आहे, त्याच्यामुळे माया असंही म्हटलं गेलंय. आणि पुढे जय आरतीमध्ये की तिचा उदोकार केला आहे, जय जयकार केलेला आहे आणि हे सगळे पूजा करता आहेत. आता येतो तो दुसरा दिवस. मग द्वितीयेच्या दिवशी काय होतंय तर 64 योगिनींच्या रूपामध्ये ती आपल्याला दिसते. आता 64 योगिनींमध्ये इथे आरतीमध्ये म्हणताना त्यांनी सकलांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी असं म्हटलेलं आहे. त्या परशुरामाची जननी म्हणजे रेणुका. बरोबर. महाराष्ट्रातलं प्रमुख शक्तिपीठांपैकी एक माहूरचं रेणुकेचं शक्तिपीठ आहे, त्यामुळे पहिलं तर इथे शक्तिपीठाचा उल्लेख आला आहे. आणि दुसरं 64 योगिनींचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा छोटीशी एक गोष्ट फक्त आपण पुराणातली ऐकायला हरकत नाही. रक्तबीजाची ती गोष्ट आहे. या राक्षसाचा जसा जसा देवी त्याच्यावर वार करत गेली तर त्याच्या रक्ताच्या एक एक थेंबापासून एक एक असुर निर्माण होत गेला. आणि आता इतके असुर निर्माण होत आहेत, हे रक्त जमिनीवर पडलं की असुर निर्माण होतो आहे. आता उपाय एकच आहे की रक्त जमिनीवर पडता कामा नये. तेव्हा देवीने आपल्याच तत्वाचा विस्तार करून 64 छोट्या 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 देवतांची निर्मिती केली की ज्यांनी हे रक्त जमिनीवर न पडू देता गिळून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे नवा राक्षस जन्माला येणार नाही. तर ह्या त्या 64 योगिनी, ह्याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे असुराचं रक्त गिळणारी असा जेव्हा संकेत येतो गोष्टीमध्ये तेव्हा ती इतकी शक्तिशाली आहे आणि तिच्यामध्ये असणारी धारण क्षमता पण इतकी आहे की चांगल्यातलं चांगलं आणि वाईटातलं वाईट ती स्वतःच्या अंगी घेऊन या सृष्टीचं संतुलन ठेवण्यासाठी कार्यरत आहे, कटिबद्ध आहे. तर असा त्या 64 योगिनींचा दिवस म्हणजे हा दुसरा दिवस आहे. द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो. या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांना ही समर्पित असं हे 9 दिवस आहेत असं आपण म्हणू शकतो. अगदी अगदी अगदी. आणि त्याच्या पुढे ते जेव्हा म्हणतायत मग ते रेणुकेचं वर्णन करताय. कारण रेणुकेचा जन्म हा अयोनिज मानला गेलेला आहे. अयोनिज असल्यामुळे तिथे कुठलेही बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी नाही, ज्याला अयोनिज आपण शास्त्रामध्ये म्हणतो. त्यामुळे ते मूळ प्रकृतीचं रूप की जी अजन्मा आहे, अजर अमर असं ज्याला आपण म्हणतो. तर असं जे मूलतत्व आहे ते मूलतत्व रेणुकेला मानलेलं असल्यामुळे
या 64 योगिनींमध्ये श्रेष्ठ कोण, तर ती परशुरामाची बरं. जननी, ती रेणुका आहे. आणि पुढे ते चामुंडेकडे जाताना आपल्याला दिसत आहे त्याच कडव्यामध्ये की कस्तुरी मळवट भांगी शेंदुरी भरुनी हो, तिचं उग्र रूप आहे ना. तर त्या उग्र रूपानंतर गर्जना कोणाची होते आहे, तर चामुंडेची होते आहे. कारण चंडमुंड राक्षसाचा वध करणारी अशी ती चामुंडा आहे. बरोबर. तर याच्यामध्ये प्रामुख्याने देवीचं शौर्य, देवीचं असुरांचा तिने केलेला विनाश, या गोष्टीकडे लक्ष सुरुवातीला वेधलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढच्या कडव्याकडे जेव्हा आपण येतो तो तृतीयेचा दिवस. तृतीयेच्या दिवशी आता शृंगार मांडलाय देवीचा. आता ती आली ना आपल्या घरी, तर ती असुरांना मारून त्यांच्याशी युद्ध करून पुन्हा शांत झाली. ह्या त्रिदेवतांनी तिची जी पूजा अर्चना केली याच्यामुळे ती शांत झाली. आणि ती शांत होऊन आता जेव्हा आपल्या घरी आली आहे तेव्हा तिचं कोड कौतुक, लाड सगळं केलं तर पाहिजे. तर तृतीयेच्या दिवशी काय होतंय, तर आपण शृंगार करतो आहे देवीचा. तो कसा आहे, तर मळवट भरतोय, तिला नवी चोळी पातळ देतो आहे, कंठी नवी घातलेली आहे, सुंदर दागदागिन्यांनी तिला मढवलेली आहे आणि पितांबर नेसवलेला आहे, ज्याच्यामुळे तिची अंगकांती अधिक खुलून दिसते आहे. सप्तशतीमध्ये देवीचं एक वर्णन असंही येतं की ती सूर्याच्या तेजासमान झळकते आहे. तर अशी सुरेख अंगकांती असणारी जेव्हा शृंगाराने नटून समोर उभी राहील तेव्हा एक सुरेख रूप तिचं जे आपल्या डोळ्यासमोर येईल त्याचं वर्णन पुढे समर्थ करतायत. आणि ते म्हणतायत की अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो. कारण आता हा साज शृंगार इतका सुंदर आहे की आता तिच्यावरनं नजर हटत नाहीये, इतकी ती सुरेख दिसते आहे. एक निर्देश थोडासा या गोष्टीचा पुढच्या याच्याकडे शक्तिपीठाकडे म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईकडे आहे का, असंही हे वर्णन वाचताना वाटतं. कारण महालक्ष्मी हे जे रूप आहे हे मुळात शृंगार केलेलं, सजवलेलं असं एक नयन मनोहारी रूप आहे. तर त्याच्याहीकडे निर्देश असावा का, असाही एक अंदाज याच्यामधनं मांडता येऊ शकतो. आणि मग चतुर्थीच्या दिवसाकडे ते जात आहेत. सप्तशतीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण जसं अगदी सुरुवातीला पाहिलं की ब्रह्मा विष्णू रुद्र हे सगळं तिचं पूजन करता आहेत. तर 4था अध्याय सप्तशतीचा असं वर्णन करतो की सगळेजण देवीची स्तुती करता आहेत. या स्तुती करण्याच्या 2 कारणं आपल्याला दिसून येतील. ती एक म्हणजे तर तिने सगळ्या असुरांचा विनाश केलेला आहे आणि तिने सगळ्यांचं संरक्षण केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट अशीही येते की ती संहार करता करता इतकी उग्र झाली की तिचं उग्र रूप आता सहन होत नाही. तर तिचं स्तवन करावं की आई तू आता मूळ रूपात ये, तू अशी रागवलेली आम्हाला सहन नाही होते, असं म्हणून सुद्धा सगळ्या देवता तिला स्तवन करता आहेत आणि शांत करतायत. एक छोटीशी कथा अशीही येते की बालरूपामध्ये शंकर जेव्हा तिच्या समोर गेले तेव्हा ती शांत झाली. कारण तिच्यातलं मातृत्व ही भावना मोठी आहे. अदरवाईज ती शंकरालाही पायाखाली तुडवेल इतकी ती संहारक झालेली होती. पण बाळ पाहिल्यावर ती पोटाशी धरते, छातीशी धरते आणि ती शांत होतीये. 4थ्या कडव्यामध्ये 4थ्या दिवशीचं वर्णन जेव्हा समर्थ रामदास करतायत तेव्हा ते त्या विश्वव्यापक जननीचं वर्णन करत आहेत की तिचं ते आई रूप आहे, ते मातृरूप आहे. आणि उपासका पाहसी प्रसन्न अंतःकरणी हो. आता ती शांत झालीये, आणि ती आता सगळ्यांची उपासना घेते आहे. तिला सगळे उपासक, तिचे जे पुत्र आहेत ते दिसत आहेत. ती प्रसन्नपणे त्यांना आशीर्वाद देते आहे. पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो. ती मनमोहिनी झाली ना, आता ती शांत झाली पुन्हा एकदा. जगन्माता तर ती आहेच आहे आणि ती पूर्ण कृपा करणारी आहे. आणि मग ते पुढे म्हणताय की भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. आता सगळे लोटांगण घालून तिला पुन्हा एकदा शांत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आणि ह्या दिवशीच्या वर्णनामध्ये विश्वव्यापक जननी असं तिचा उल्लेख केलेला आहे. पूर्ण संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली हे जे मातृतत्व तू मगासपासून ज्याचा उल्लेख करते आहेस, तर ते सगळीकडे कसं समान आहे ह्याचा आपल्याकडे जो संपूर्ण विश्वासाच एक आधारभूत त्याला ठेवण्याची जी काही पद्धत आहे म्हणा, किंवा आपल्याकडे संपूर्ण विश्वाचाच
विचार करण्याची जी काही पद्धत आहे तर ती सुद्धा कदाचित यातून थोडीशी निश्चित. म्हणजे गीतेमध्येही आपल्याला विश्वरूप दर्शन येतच Exactly. आहे, तशीच हिचं मातृतत्वही विश्वव्यापक होताना आहे. आपल्याला इथे दिसतं आहे. नक्कीच नक्कीच. श्रोते हो, PCT's इन्फिनिटी 90.4 FM वरती शारदीय नवरात्र विशेष नवधारा ही मालिका आपण ऐकतो आहोत. या मालिकेमध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. साऱ्या चराचरीतीच जीवा संजीवनी देते, जीवा संजीवनी देते, जीवा संजीवनी देते. तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते. उग्र चंडी रूपा आड धरा वासल्याचा गाई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, हे उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. नवधारा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत, नवरात्र विशेष. आत्ता आपण जे गाणं ऐकलं, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, जे आपण आधी बोललो, खरंच ज्या विश्वव्यापक मातृत्वाविषयी आपण बोलतो आहोत, ते गाणं आपण ऐकलं. आणि हे जे मातृत्व आहे, आता हे मातृत्व विस्तारित होत जातं केव्हा, जेव्हा आई आपल्या मुलांसाठी सगळं करते. पण सगळं करताना मुलांसाठी काय उपयोगी आहे याचा ती प्रामुख्याने विचार करते. म्हणजे दोन गोष्टी, श्रेयस आणि प्रेयस. बरोबर. जे श्रेयकारी आहे आणि जे प्रिय आहे. प्रिय ह्यामध्ये आता अनेक गोष्टी येऊ शकतात. बरोबर. श्रेयकारी आहे जे हितकारक आहे, आणि हे आईच सांगू शकते, हे आईच सांगू शकते. पुढचं कडवं हे सांगणारं आहे. वा. पंचमीच्या दिवशी म्हणता आहेत समर्थ की उपांग ललितेचं व्रत करायचं आहे. अच्छा. आता उपांग ललितेचं व्रत हे प्रामुख्याने कामनापूर्तीसाठी केलं जाणारं व्रत आहे. तर हे आता अर्घ्यपाद्य पूजन, जो षोडशोपचार आपल्याकडे सांगितलेले आहेत त्या प्रकारे तिची पूजा अर्चना करायची आहे. बरोबर. आणि ती ललिता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. एक गोष्ट ललितेची पुराणांमध्ये येते, ती म्हणजे तिने भांड राक्षसाचा वध केलाय. भांड राक्षसाचा वध केला. अच्छा. भांड राक्षस हा कामदेवाच्या राखेतून निर्माण झालेला राक्षस आहे. बर. कामदेवाला मारलं आणि त्याच्या ज्या राखेतून एक नवा असुर जन्माला आला. त्या असुराने इतका उच्छाद मांडला की देवीला पुन्हा एकदा अवतार घ्यावा लागला आणि त्या भांड राक्षसाचा तिने वध केला. थोडासा ह्याचा संकेत दृष्टीने आपण विचार करून बघितला तर असा अंदाज लावता येऊ शकतो की आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, कामना जरीही आपण दमन करून की आता नको हा हव्यास असं ठरवून शांत राहण्याचा प्रयत्न केला तरीही दोन इच्छा उरतात, त्या पूर्ण करायच्या असतात. तेव्हा आई म्हणते की आता नाही हा मिळणार. जसा तू म्हणालीस की भांड राक्षस हा त्या कामदेवाचं दमन केल्यानंतर सुद्धा राखेतूनही जन्माला आला, तसं कुठेतरी उरतं. करेक्ट. शंकराचार्य देव्यापराधन क्षमापन स्तोत्रामध्ये असं म्हणता आहेत की मत्समः पातकी नास्ति पापग्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु.
त्यामुळे मी पातकी आहेच आणि पाप नाशन करणारी तू आहेस. बरोबर. तर आता माझ्यासाठी जे योग्य आहे ते तू कर. तर हे उपांग ललितेचं जे व्रत आहे, जे कामना पूर्ण करणारं आहे, तर भारतीय दृष्टीने आता विचार करता कामना ही असली पाहिजे की माझ्यासाठी जे योग्य आहे आई ते तू कर. वा वा. कारण तुला माझं श्रेय माहिती आहे, तुला माझं हित माहिती आहे. यासाठी संपूर्ण शरणागती तिच्या समोर घेणं हेच सगळ्यात महत्वाचं. 100% तरच ती कृपा करणार आहे आपल्यावर. अगदी अगदी अगदी. हे 9 दिवसांचं जे वर्णन आपण बघतोय, तिचा शृंगार केला, तिचं रौद्र रूप बघितलं, तिची आता पूजा केली आणि इच्छा व्यक्त केली. मग ह्याच्यामध्ये मधुरा, आता आपण जो प्रवास करत आलो की देवीनी युद्ध केलं, मग तिला शांत केलं, तिचं स्तवन केलं, तिची स्तुती गायली, तिच्या समोर शंकर बालरूपात गेला आणि मग ती शांत झाली, आपण तिची पूजा अर्चा केली, तिला नटवलं. ह्याच्यामध्ये मानवी मनाचा सुद्धा विकास आपल्याला खरं तर जो प्रवास आहे त्याचा तो सुद्धा आपल्याला दिसतो की आपण आपली वृत्ती कशी ठेवायला पाहिजे ह्याचा कुठेतरी हा प्रवास आता सुरू होतो. निश्चित निश्चित. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा शांत प्रकाराकडे आलेलो आहोत की आपला राग आपण शांत केला, आपल्या मनातल्या वेगवेगळ्या इच्छा आपण पूर्ण करत 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 हव्यास नको इथपर्यंत आलो. बरोबर. आणि मग ते उपांग ललितेचं व्रत सांगितलं. एक ओळ यातली फार सुंदर आहे की आपण म्हणतो आहोत ना की आपण तिचं कीर्तन करतो आहोत, तिचं नामगर्जन करतो आहोत. तर रात्रीचं जागरण, हे नवरात्र जागरण हा तर अगदी माहितीतला प्रकार आहे, पण एक ओळ समर्थ फार सुंदर लिहितात. रात्रीचे समयी करीती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेम ते आले, सद्भावे क्रीडता हो. इथे सद्भाव आहे. त्यामुळे आपण जे म्हणलो की कामना कशी असावी, भाव कसा आहे, याच्यावर ठरणार आहे की तुमचं फळ कसं आहे. तर हा तो पंचमीचा दिवस पार पडलेला आहे आणि आता षष्ठीच्या दिवसाकडे आपण जातो आहोत. जागरण हरिकथा सुरू झालेलीच आहे. षष्ठीच्या दिवशी अधिक आनंदाचा दिवस आहे, कारण गोंधळ घातला जातोय देवीचा. दिवट्या घेऊन सगळे नाचता आहेत, जोगवा मागता आहेत, तिच्याकडे वेगवेगळं मागणं मागत असताना ती काय देते आहे, ती कवड्यांची माळ देते आहे. ती कवड्यांची माळ धारण करून देवीचे जोगते, देवीचे मागते. म्हणून आपण संपूर्ण शरणागतीने आता तिच्या समोर उभे आहोत आणि अशी ती आई प्रसन्न व्हावी म्हणून हा षष्ठीचा दिवस समर्थ आपल्याला सांगता आहेत. एक पुन्हा एकदा आपण आता थोडा सांस्कृतिक भूगोलाचाही विचार करत गेलेलो असल्यामुळे हा जो जागरण गोंधळाचा दिवस षष्ठीचा सांगितला आहे, इथे प्रामुख्याने कवड्यांचा उल्लेख आल्यामुळे हा तुळजापूरच्या भवानी मंदिराचा आणि तिथल्या नवरात्र जागरणाचा त्यांनी उल्लेख केला असावा का, असाही एक थोडासा संशोधकीय विचार डोक्यामध्ये येतो. कारण की बऱ्याचदा या मूळ मायेला किंवा आदी मायेला भवानी सुद्धा म्हटलेलं आहेच. निश्चित निश्चित. आणि कवड्यांची माळ हे प्रामुख्याने तुळजा भवानीच्या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे हे शक्तिपीठांची माहिती देणं समर्थांनी हे वावगं ठरत नाही, प्रश्नच नाही. कारण की समर्थांनी अक्षरशः सगळ्या ठिकाणी भ्रमण करून तिथे तिथे तो सगळा वन्ही चेतवला होता, ती भक्ती रुजवली होती. निश्चित निश्चित. त्यामुळे हा षष्ठीचा दिवस असा आपण पूर्ण केलेला आहे त्या भवानीचा. आता आपण येतोय सप्तमीकडे. पुन्हा एकदा समर्थ अत्यंत स्पष्टपणे शक्तिपीठाचाच उल्लेख करता आहे. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. भाद्रपद महिना आपण जसा पुष्पांचा एक राजा असं आपण म्हणतो की विविध फुलं या काळामध्ये फुललेली असतात आणि त्याचं फार सुंदर वर्णन. कारण की सप्तशृंगगड म्हणजे वणी, निसर्ग सौंदर्याने नटलेला असा. करेक्ट. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललो तसं नुकताच वर्षा ऋतू संपलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सगळा हिरवागार झालेला डोंगर, नव्याने फुललेली सगळी फुलं, ह्या सुद्धा तिचंच रूप आहे. अगदी सृजनाचा उत्सव आपण म्हणतोच आहोत. तेव्हा ती सृजनरूपी ही आता सप्तशृंगी सप्तमीच्या दिवशी पूजली जाते आहे. आणि ती कशी, तर पूजा कशानं बांधायची आहे, तर शेवंती आहे, जायजुई आहे, ही वेगवेगळी पुष्प आहेत, पत्र आहेत तिथल्या तिथल्या वनस्पतींची. आणि ती काय करते आहे, तर भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, ही उंचावर बसली आहे डोंगरावर, त्याच्यामुळे ही खाली पडूच देत नाहीये. ही जितकी कोमल ती फुलं आहेत तितकी कोमल ही आहे की ती तुम्हाला वरच्यावर झेलून घेते आहे.
असाही त्याचा कदाचित आपण अर्थ लावू शकतो की जी संकट आपल्यावर येण्यापूर्वीच ती वरच्यावरती नाही अगदी नक्की, अगदी नक्की. वेगवेगळ्या संकेतांचे असे अर्थ आपल्याला अगदी निश्चित लावता येत आहेत. आणि हे सप्तशृंगीचं वर्णन ते 7व्या दिवशीचं करता आहेत. पुढे अष्टमीकडे येताना थोडंसं एक विचार प्रवृत्त करण्याचं काम पण समर्थ आपल्याला करताय. कारण अष्टमीचं वर्णन हे अष्टभुजा नारायणी असं केलं जातंय. नारायणी तिला प्रामुख्याने म्हटलंय. आणि ते पुढे म्हणताय सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. ही सह्याद्री पर्वतात आहे, अष्टभुजा आहे, नारायणी आहे. एक इतिहास संशोधक आहेत शिल्पा वाडेकर म्हणून, त्यांच्या अभ्यासातनं हा संदर्भ थोडासा घेण्याचा प्रयत्न करून इथे मांडते आहे की पारगाव साताऱ्याजवळ एक छोटं गाव आहे. त्या पारगावामध्ये रामवरदायिनी नावाची देवी आहे. ही रामवरदायिनी हिची आख्यायिका अशी सांगते की ही श्रीरामांनी स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे श्रीराम पुन्हा विष्णूचं रूप असल्यामुळे तिला नारायणी म्हणणं आणि तिचं अष्टभुजा असणं हे दोन्ही तिथे निश्चित होत आहे. आणि ती सह्याद्री पर्वतात आहे अर्थात. आणि सह्याद्री पर्वती ही जी जगज्जननी उभी आहे, आता ही आरती रामदासांनी लिहिली आहे. आणि विशेष प्रेम त्यांचं राम या देवतेवर असल्यामुळे रामाने उभ्या केलेल्या देवतेविषयी ते म्हणताय मन माझे मोहिले शरण आलो तुझं लागुनी हो स्तनपान देवनी सुखी केले अंतःकरणी हो. की आता पुन्हा मी माझ्या आराध्याकडे आलेलो आहे आणि त्या आराध्यानं स्थापन केलेली ही जगन्माता आहे. तर ही बहुधा तीच रामवरदायिनी असावी असाही एक संशोधकीय दृष्टिकोन इथे मांडायला हरकत नाही. हे 8 दिवसांचं वर्णन झाल्यावर आता सगळा शृंगार झाला, युद्ध झालं, सगळं झालं. आता 9 दिवसांचं पारणं आहे. हा जो सगळा कुलाचार झाला, ही जी सगळी पूजा अर्चना झाली, मग तो कसा करायचा, तो सप्तशतीचा पाठ आहे, जप तप हवन आहे आणि नैवेद्य आहे, षड्रस पूर्ण अन्न आहे. आणि ते अर्पण करून आचार्य ब्राह्मणांना जेऊ घालून तृप्त केलेला आहे. असा हा 9वा दिवस आहे. आणि आता 10व्या दिवशी देवी सीमोल्लंघनाला निघालेली आहे. सगळ्या राक्षसांचा असुरांचा नाश करून निपात करून शुंभ निशुंभ आपल्याला अगदी आता ती गोष्ट सगळ्यांना माहितीतली आहे. या सगळ्यांना मारून सृष्टीला पुन्हा एकदा स्थिर करून सिंहारूढ होऊन ही देवी सीमोल्लंघनाला निघालेली आहे. आणि तिनं रामदासाला तिच्या चरणी आश्रय दिला आहे अशी शेवटी नाममुद्रा सुद्धा रामदास घेता आहे. खरंच मधुरा आपण आरत्या कायम म्हणत असतो. गणपती असेल किंवा दिवाळीतली महालक्ष्मीची आरती असेल किंवा जशी आता नवरात्रामधली अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ही आरती असेल. जर बारकाईनं विचार केला तर आपल्याला ह्या आरत्या खूप काही सांगू बघत असतात कायम. त्या जाणीवपूर्वक म्हणणं, त्यांच्या अर्थांचा समज करून मग आपण त्या म्हणणं निश्चित हे कायम गरजेचं असतं. त्या आरत्यांमध्ये जशी आता फलश्रुती असते काही स्तोत्रांची, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे मिळेल. ते फळ ही गोष्ट वेगळी, परंतु आपल्या मनातला भाव मुळात जागृत करण्यासाठी किंवा तिथपर्यंत आपल्याला नेण्यासाठी म्हणून ही स्तोत्र म्हणा, या आरत्या म्हणा, आपल्याला खूप मदत करत असतात. अगदी नक्की. 3 स्वरूपांचं वर्णन ह्याच्यामध्ये तू मगाशी म्हटलास की स्वभाव त्याच्यामध्ये कसे दिसत आहेत. तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्वभाव आपल्याला या आरतीत सुद्धा दिसत आहेत. निपात करणारी महाकाली आहे. पुढे शृंगार सौंदर्य याची जी वर्णनं आहेत ती महालक्ष्मीची आहेत. आणि नंतर जे विश्वजननी रूप तिचं आहे की जी श्रेयसाकडे आपल्याला नेणारी आहे, योग्य बुद्धी देणारी आहे, ते महासरस्वतीचं रूप आहे. तर अशा सगळ्या गोष्टी एक सांस्कृतिक भूगोल, सांस्कृतिक इतिहास या दोन्ही दृष्टीने सुद्धा आपण आरत्यांचा थोडासा अभ्यास करावा असं या निमित्ताने नक्की सांगता येईल. आणि कार्यक्रम नवधारा आहे, त्यामुळे ही निरंतर वाहणारी जी धारा आहे, हा जो प्रवाह आहे, हा भक्तीचा आहे, मातृत्वाचा आहे. तर ह्या प्रवाहाला वंदन करण्याचे हे 9 दिवस आहेत. नक्कीच. आणि श्रोते हो, मधुराने जसं आता सांगितलं की ही धारा आपल्यामध्ये सामावण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहूया. आणि या शारदीय नवरात्रा विशेष आपण ही जी नवधारा ही मालिका आजपासून सुरू केलेली आहे ती तुम्ही अवश्य ऐका. यामधून नव या शब्दाभोवती जी काही गुंफण आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये केलेली आहे ते सगळ्या विषयांचे उहापोह या मालिकेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. तेव्हा आजच्या या पहिल्या भागातून इथेच निरोप घेतो.
मधुरा, तू सुद्धा वेळात वेळ काढून आज स्टुडिओमध्ये आलीस, याबद्दल तुझे सुद्धा खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. श्रोते हो, ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. PCET